नमस्कार. अब तक 31 वाट पाहीन पण एसटीनंच जाईन अशी म्हण आपण सगळेजण वापरतो. लालपरी आपल्या सगळ्यांच्या आवडती गाडी. या लालपरीतून प्रवास केला नाही असा एखादाच माणूस तुम्हाला सापडेल. अगदी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला राजपुत्रच लालपरीच्या पायऱ्या चढला नसेल अथवा त्या स्पंजच्या गादीवर बसलेला नसेल. पण महाराष्ट्रातला बहुतेक सामान्य माणूस या लालपरीमध्ये प्रवास करतोस. लालपरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत जाणारी आणि त्यांना शहराशी जोडणारी एक चांगलं सशक्त माध्यम आहे. लालपरीच्या विषयामध्ये आजकाल खूपच संकट येऊ लागलेली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद असलेला सगळाच व्यवहार आणि त्यात एसटी कर्मचाऱ्यांची 10 महिने रखडलेली पगार हा चर्चेचा मुद्दा झाला. या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे खूपच हाल झाले. यातून एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करायला देखील सुरुवात केली आणि जेव्हा या आत्महत्या घडू लागल्या तेव्हा जरासं आश्चर्य वाटू लागलं की हे असं का घडतंय. तुम्हाला मला अब तक 31 हा आकडा सांगताना कोणकोणत्या आत्महत्या झाल्यात हे अजून सांगावं लागेल. जवळपास एसटीच्या 11 चालकांनी म्हणजे ड्रायव्हरनी आत्महत्या केलेली आहे. 13 वाहकांनी म्हणजे कंडक्टरनी आत्महत्या केलेली आहे. एसटीच्या आगारामध्ये डेपोमध्ये 6 मेकॅनिक यांनी आत्महत्या केलेली आहे. तर एका वाहतूक नियंत्रकानं म्हणजे ज्याला कंट्रोलर आपण म्हणतो त्याने ही आत्महत्या केलेली आहे. या आत्महत्या इतक्या भीषण स्वरूपामध्ये होत आहेत की परवा नगर जिल्ह्यातल्या शेवगाव आगाराच्या एका चालकानं तर चक्क एसटीलाच मागच्या बाजूला गळफास घेऊन आत्महत्या केली. नागपूर भागातल्या चिमूर डेपोच्या एका चालकानं झाडावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, आत्महत्येचा प्रयत्न केला. याचा जीव गेला असता तर ही संख्या 32 वर गेली असती. इतकी भीषण परिस्थिती आहे. 31 कर्मचारी आत्महत्या करतात, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कुठली. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. बीड मधल्या एका कर्मचाऱ्यानं मानवी हक्क आयोगाकडं एक तक्रार दाखल केलेली आहे, ह्युमन राईट्सकडं. आणि तो असं म्हणतोय की आम्हाला जगण्याचा आधार होईल अशी पगार तर मिळत नाहीच आहे. अगदीच कमी पगार देऊन एसटी वाले आमच्या जगण्याचा हक्क हिरावून घेत आहेत. अनेक लोकांना आपल्या मुलांना शिकवता येईल एवढे पैसे सुद्धा मिळत नाहीत. एसटीची नोकरी करता करता पोरांचं शिक्षण सुद्धा करता येत नाही अशी ती स्थिती आहे. हा अबूज मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करतोय आणि म्हणतोय की आम्हाला जगण्या इतकी पगार दिली जावी. काय म्हणतोय तो तुम्ही एकदा ऐका. 8 वर्षामध्ये माझं फक्त आता सध्या बघितलं तर 14,000 पगार आहे. या 14,000मध्ये माझं काहीच भागत नाही आहे. म्हणून राज्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर मी मागच्या 2 दिवसापासून मी पण उपोषणावर होतो. आणि हे उपोषण कमी पगार आहे, केवळ कमी पगार आहे म्हणून उपोषण चालू होतं. आणि त्या संदर्भात मी मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली. आणि मानव अधिकार आयोगाकडे तक्रार यासाठी केली की मला मानव म्हणून जगता येत नाही आहे. कमी पगार असल्यामुळं मानवासारखं जगता येत नाही आहे. आणि मग मला आज मानव अधिकार आयोगातून फोन आला आणि विचारलं की तुम्ही तक्रार केली ती बरोबर आहे का. तर बरोबर आहे सांगितलं. कारण 14,000मध्ये मला माझ्या मुलांना शिक्षण देता येत नाही आहे, मला अन्न खरेदी करता येत नाही आहे आणि वस्त्र निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा मी भागवू शकत नाही. आणि जर माझ्या मूलभूत गरजांवरच गदा येत असेल तर मला मानव म्हणून जगण्याचा जो संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकारावर गदा येते, त्या अधिकाराचं हनन होत आहे. आणि म्हणून मी माननीय राज्यपालांकडे तक्रार केली आणि अन्न त्याग करतो असं मी त्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. एसटीच्या पगारीबाबत अशी भीषण स्थिती आहे की त्यामुळं काही महिने पगार मिळाला नाही तर मरणाचीच अवस्था येते. जरा नीट समजून घेऊया की अशी अवस्था काय आहे. पगार मिळाली नाही म्हणून लोक मरतायत का. आता मिळाली नाही की मिळाला नाही यावर मराठीचे अनेक जण खल करतील, पण आमच्याकडे सर्रास पगार झाली का पगार मिळाली का असा शब्द वापरतात. तो खल बाजूला ठेवू आपण. पगार मिळाला नाही म्हणून आत्महत्या माणूस करतोय का. तर पगार हा विषय आत्महत्येचा आहेच आहे, पण तो फक्त मिळाला नाही म्हणून नाही. त्यातले आणखी काही कंगोरे आहेत ते नीट समजून घेतले पाहिजे. राज्य सरकारचे कर्मचारी म्हणजे एसटी हे राज्य सरकारचं अंगीकृत व्यवसाय आहे, म्हणजे राज्य सरकारची अधिकृत नाही आहे, हे महामंडळ आहे.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांची तुलना केली तर लक्षात येईल की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखा वेतन आयोग एस टीच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही. तिथे कंत्राट होतं, करार होतो आणि या करारानुसार वेतन दिलं जातं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं किमान वेतन हे 24,000 रुपये आहे. एस टीच्या कर्मचाऱ्यांचं किमान वेतन हे अत्यंत कमी आहे. हे तुम्हाला मला सांगायला वाटेल की हे अगदीच 12-13 हजारापर्यंत येतं. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा म्हणजे परिवहनमधल्या 14,000 रुपये किमान वेतन मिळतं. एस टीच्या कर्मचाऱ्यांना तेवढं देखील मिळत नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ 3.1% दर वर्षाला होत असते, पण एस टीच्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ 2% होते. म्हणजे त्याला जर 12,000 रुपये पगार असेल तर त्याची वेतनवाढ किती होईल तुम्ही अंदाज बांधा. एस टीचा कर्मचारी 15-16 हजाराच्या आत अडकतो आणि राज्य सरकारचा कर्मचारी मात्र 25-30 हजाराच्या वर पगार घेत असतो. बेस्टचा कर्मचारीही जवळपास 20 हजाराच्या आसपासचं उत्पन्न घेत असतो आणि अशा स्थितीत एस टीचा कर्मचारी खंगलेला, दारिद्र्यात पिचलेला तुम्हाला दिसेल. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 7 तासाचा वर्कलोड आहे, एस टीच्या कर्मचाऱ्यांना 8 तासाचा वर्कलोड आहे. अगदी आपण या दोन्ही कर्मचाऱ्यांचे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे महामंडळ आहेत त्यांचा विचार केला तर अतिरिक्त पैसे ज्यांना कर्नाटका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथल्या चालक वाहकांना मिळतात तितके अतिरिक्त पैसे सुद्धा महाराष्ट्राच्या चालकांना मिळत नाहीत, वाहकांना मिळत नाहीत. ही अजून एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आधीच खूप कमी पगार या पगारात भागवून घ्यायचं अशी स्थिती या कर्मचाऱ्यांची येऊन जाते. आता पुन्हा एकदा मी एक विनंती करतोय, मला ही वारंवार करावी लागणार आहे. मधल्या काळात ठोकण्याचे, ड्रिलिंगचे आवाज येत राहतील. माझ्या बाजूला काम चालू आहे. हा बॅकग्राऊंड म्युझिक इफेक्ट नाही आहे, तो बांधकामाचा आवाज आहे. त्यासाठी मला माफ कराल, कारण मी माझं काम आणि त्यांचंही काम थांबवू शकत नाही. म्हणून एस टीच्या कर्मचाऱ्यांवरती आपण येऊया. त्यांची ही अवस्था अत्यल्प वेतनामुळे आहे. अत्यल्प वेतनामुळे आहे. आधीच अत्यल्प वेतन आणि त्यात पुन्हा 9-10 महिने पगार न मिळणं संसाराचा गाडा कोलमडून पडतो. बरं, त्यांचा खर्च कुठलाच थांबत नाही हे विशेष. एस टीची ही अवस्था का आली आहे? लॉकडाऊनमुळे आली आहे का? अजिबात नाही. लॉकडाऊनचा धक्का सहन करण्याची क्षमता एस टीमध्ये येऊ शकते, फक्त सरकारची वृत्ती एस टी नीट चालवण्याची असली पाहिजे. कोणताही खाजगीतला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय बंद नाही आहे, नुकसानीत नाही आहे. मग एस टीच नुकसानीत का हा प्रश्न पडतो. एस टीच्या विषयात तर एक दुर्दैवाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ज्या शहरामध्ये एस टीचं स्टँड बनतं त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय फोफावतो, वाढतो. बस स्थानक हे व्यवसायाचं केंद्रीभूत होण्याचं एक मोठं केंद्र ठरतं. त्या शहराचा विकास बस स्थानकाच्या अवतीभोवती खूप मोठा होतो. लॉजेस चालतात, हॉटेल चालतात, वेगवेगळी दुकानं चालतात. हे सगळं एस टी स्टँडच्या आजूबाजूला खूप छान पद्धतीनं चालत असतं. पण एस टी मात्र फार छान चालत नाही. अगदी बस स्थानकाचा परिसर नुसती बस स्थानक म्हणजे विमानतळासारखा जर विचार केला गेला, एअरपोर्ट अथॉरिटी वेगळी, तसं बस स्टँड अथॉरिटी वेगळी, असं काही करू शकलो आणि त्याचा विकास करता आला तर खूप बरं होईल. महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यामधली प्रत्येक जिल्ह्यातली किमान 5 एस टी स्टँड जरी गृहीत धरली, जी चांगल्या म्हणजे लातूरसारख्या उदगीर आहे, औसा आहे, निलंगा आहे, ही चांगली शहरं. लातूर, उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर ही चांगली मोठी शहरं आहेत. औरंगाबाद सारख्या ठिकाणी वैजापूर, सिल्लोड यासारखी, पैठण यासारखी मोठी शहरं आहेत. पुण्यामध्ये असे तुम्हाला भरपूर ठिकाणं सापडतील. तरी 150-200 बस स्थानक हे व्यवसाय वृद्धीचं केंद्र ठरवू शकतात. तुम्ही पुण्याला चाकणच्या बस स्थानकाच्या वर जो कमर्शियल डेव्हलपमेंट बघताना तशी डेव्हलपमेंट महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यात, अन्य तालुक्यात का करता येत नाही? खरं तर एस टीच्या उत्पन्नाचं हे मोठं साधन होईल, पण एस टी सुद्धा हे उत्पन्न दुसऱ्याला देऊन टाकते डेव्हलपमेंट करायला लावून. मासिक दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर एस टीला उत्पन्न होऊ शकेल अशी मोठी प्रॉपर्टी एस टीकडे आहे. म्हणजे एकदा नुसत्या औरंगाबादचा विचार जर आपण केला तर सिडको आणि सेंट्रल बस स्टँड अशी 2 मोठी स्थानक आहेत. नगरमध्ये तारकपूर, पुणे स्टँड,
आणि CBS अशी 3 मोठी स्थानकं आहेत. नाशिकमध्ये ही स्थिती आहे. मोठमोठी स्थानकं एस टीच्या ताब्यात आहेत, जागा मोठ्या मोठ्या ताब्यात आहेत. एस टी थांबू शकेल आणि मस्त व्यवसाय डेव्हलप होईल अशा ठिकाणी एस टी कमर्शियली अशी कॉम्प्लेक्स का बांधत नाही? विमानतळावर ज्या सुविधा असतात त्या सुविधा एस टी उपलब्ध का करून देत नाही? एस टी स्थानकाच्या बस स्थानकाच्या ठिकाणी छोटी छोटी थिएटर्स का चालवली जात नाहीत? अशी अनेक प्रश्न आहेत. ट्रान्सपोर्ट हा सगळ्यात मोठा व्यवसाय जो एस टी करू शकते ते एस टी करत नाही आहे. म्हणजे आत्ता महाकार्गो काढलाय, पण धावणाऱ्या बसेस अगदी रूट लेवल पर्यंत माल पोहोचवू शकतात. मग हे एस टीला का जमत नाही? कारण सरकारी चक्रामध्ये अडकून पडतं. वेगवेगळ्या कुरिअर कंपन्या जो व्यवसाय करतात तो एस टी सुद्धा करू शकते, पण एस टी सरकारी नियमात अडकून टाकली जाते, तिला व्यावसायिक स्वरूप दिलं जात नाही. आणि याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे खाजगीकरणाचा जो प्रयत्न चाललेला आहे, म्हणजे माध्यमातूनच एस टीचं खाजगीकरण करायची वेळ आली का, एस टीचं खाजगीकरण करायची वेळ आली का, अशा सगळ्या गोष्टी मांडल्या जातात. एस टीच्या उत्पन्नाच्या साधनाचा एस टीनेच वापर केला तर 31 लोकांचे गेलेले बळी गेले नसते. आजही एस टी सक्षमपणे उभे राहू शकते, पण तशी इच्छा राज्यातल्या सत्ताधाऱ्यांची असावी लागते. ती आहे असं दिसत नाही. एस टीनं एवढं जरी केलं तरी एस टी या 31 लोकांच्या आत्म्याला समाधान देईल, अन्यथा पुन्हा असेच बळी जात राहतील. हे दुःखद अंतःकरणाने नमूद करावं वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.